हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मिरज येथील सुफी संत हजरत ख्वाजा शमशुद्दीन यांना मिरज शहर तृतीयपंथी समाज यांच्या वतीने मोठ्या श्रद्धेने मानाचा गलेफ अर्पण करण्यात आला। भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा गलेफ सोहळा पार पडला। या प्रसंगी ख्वाजा वसाहत ते दर्गा दरम्यान रथ, ताशे, ढोल, बँजो यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली। कव्वालीच्या सुरात गलेफ अर्पणाचा विधी पार पडताच संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता। मोठ्या श्रद्धेने आणि वाजत गाजत हा मानाचा गलेफ अर्पण करण्यात आला। या गलेफ सोहळ्यासाठी सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, मुंबई तसेच कर्नाटक राज्यातूनही तृतीयपंथी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरवर्षी मोठ्या श्रद्धेने अर्पण केला जाणारा हा गलेफ मानाचा गलेफ म्हणून ओळखला जातो। नमस्कार। मिरजेच्या एकोप्याचं सण असलेला मिरजेतील हा हिंदू मुस्लिम एकोप्याचा असलेला उरूस कित्येक वर्षापासून मिरज नगरीमध्ये आपण हिंदू मुस्लिम एकोप्याचे सणाचं प्रतीक म्हणून आपण साजरा करतो। हजरत ख्वाजा शमना मीरा या पवित्र ठिकाणी आपण सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकोप्याने येऊन दर्ग्यासाठी आपण गलीप अर्पण करतो। सालाबाद प्रमाणे ह्याही वर्षी तृतीयपंथी समाजाकडून तसेच नितेश कांबळे मित्र परिवार यांच्याकडून हजरत ख्वाजा शमना मीरा यांना गलीप अर्पण करण्यात आला। या कार्यक्रमासाठी सर्व महाराष्ट्रातील देव समाजातील सर्व लोक उपस्थित होते। तसेच येथील भागातील सर्व राजकीय ज्येष्ठ नागरिक तसेच या भागातील नूतन नगरसेवक या सर्वांची उपस्थिती इथं होती। खादिम जमात यांच्यातर्फे सर्व आलेल्या भक्तांचं तसेच तृतीयपंथी समाजातील तसेच राजकीय कार्यकर्त्यांचा आज इतका सत्कार करण्यात आला। मी सर्वांना या निमित्तानं सांगू इच्छितो की हा एक सण अतिशय मिरज नागरिकांसाठी अतिशय मोलाचा व आनंदाचा क्षण असतो। सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकोपाने नांदणारा हा मिरजमधील दर्गा यांच्या मार्फत हा उरूस आयोजित केलेला जातो। सर्व हिंदू मुस्लिम एकोप्याने राहणारा हा ठिकाण आहे। सर्वांनी या भक्तिमय आनंदाच्या वातावरणामध्ये सर्वांनी या उत्साहाचा आनंद घ्यावा व येथील हजरत ख्वाजा शमना मीरा या सर्व भक्तांना मिरज नगरीमध्ये राहणाऱ्या सर्वांना आरोग्य, सुख, समृद्धी व यश अर्पण करतो व करत आहेत व भविष्य काळातही करत राहतील। त्यांचा आशीर्वाद व त्यांची कृपादृष्टी कायम या मिरज नगरीतील पंढरीत राहणाऱ्या सर्व नागरिकांवरती राहावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना।